तर बघा की या लेक्चर मध्ये आपण जे इयत्ता 11-12 साठी डिफरन्शिएशन हा जो टॉपिक असतो, या डिफरन्शिएशन या टॉपिकचे जे फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रो, बघा की या टॉपिकचे फॉर्म्युले 11th आणि 12th सायन्स आहे. बघा या टॉपिकचे फॉर्म्युले 11th आणि 12th सायन्स आहे. या 11th आणि 12th सायन्स साठी अत्यंत गरजेचे आहेत. तर विद्यार्थी मित्रो, बघा की एक एक फॉर्म्युला आपण व्यवस्थित पद्धतीने पाहणार आहोत. बघा की विद्यार्थी मित्रो, पहिला फॉर्म्युला आहे फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. लक्षात घ्या की पहिला जो फॉर्म्युला आहे तो पहिला फॉर्म्युला फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. विद्यार्थी मित्रो, लक्षात घ्या की फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह आलं म्हणून आपण डिफरन्शिएशनची फॉर्मॅटेबल जी काही अरेंजमेंट आहे ती मॅथमॅटिक्स मध्ये करू शकलो. विद्यार्थी मित्रो, मॅथमॅटिक्स हा विषय सायन्स मध्ये अत्यंत गरजेचा आहे. मी स्वतः फिजिक्स टीचर आहे, पण मॅथमॅटिक्स जर तुम्हाला परफेक्ट आलं नाही तर तुम्ही टेक्निकल फील्ड मधून बाहेर व्हाल, हे मी तुम्हाला आत्ताच सांगेन. मॅथमॅटिक्स ज्याचं स्ट्रॉंग आहे त्याचे सगळे सब्जेक्ट स्ट्रॉंग असतात. बघा फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे एफ डॅश. म्हणून फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह शिकण्यासाठी तुम्हाला नॉर्मली जे फंक्शनचे अरेंजमेंट आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन असतं. मग बघा काय असतं फर्स्ट प्रिन्सिपल, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच. बघा काय असतं ते एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच. हे तुमचं फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. बघा की फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह काय आहे, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. हे तुमचं फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. विद्यार्थी मित्रो, बघा की फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह हे मॅथमॅटिक्स मध्ये आल्यामुळे तुम्ही डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले स्पष्ट पद्धतीने सिद्ध करू शकता. तर विद्यार्थी मित्रो, बघा फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर आपण जे काही डेरिव्हेटिव्हचे महत्त्वपूर्ण फॉर्म्युले आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमामधून बघणार आहोत. विद्यार्थी मित्रो, बघा डी बाय डीएक्स ऑफ कॉन्स्टंट म्हणजे जर एखादं कॉन्स्टंट फंक्शन असेल म्हणजे नंबर तर त्याचा आन्सर येतं 0. दुसरा आहे डी बाय डीएक्स ऑफ, बघा डी बाय डीएक्स ऑफ एक्स रेस टू एन असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, तर त्या एक्स च्या डोक्यावर कोण आहे, एक्स च्या डोक्यावर एन आहे. मग एन खाली घ्यायचा म्हणून एन एक्स रेस टू एन मायनस 1. तिसरा फॉर्म्युला काय, बघा तिसरा फॉर्म्युला आहे डी बाय डीएक्स ऑफ 1 अपॉन एक्स इज इक्वल टू मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. चौथा फॉर्म्युला आहे डी बाय डीएक्स ऑफ ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्स चा अर्थ डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स येतो. त्यानंतर पाचवा फॉर्म्युला आहे डी बाय डीएक्स ऑफ ए रेस टू एक्स इज इक्वल टू ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. सहावा फॉर्म्युला आहे डी बाय डीएक्स ऑफ, बघा सहावा फॉर्म्युला काय आहे, सहावा फॉर्म्युला आहे डी बाय डीएक्स ऑफ रूट एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2 रूट एक्स चा वापर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर बघा सातवा फॉर्म्युला आहे डी बाय डीएक्स ऑफ 1 अपॉन एक्स रेस टू एन इज इक्वल टू मायनस एन अपॉन एक्स रेस टू एन प्लस 1. विद्यार्थी मित्रो, बघा की पहिला फॉर्म्युला आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा नेहमी 0 घेतला जातो. त्यानंतर डी बाय डीएक्स ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन एक्स रेस टू एन मायनस 1. डी बाय डीएक्स ऑफ 1 अपॉन एक्स इज इक्वल टू मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. चौथा आहे डी बाय डीएक्स ऑफ ई रेस टू एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स.
पाचवा आहे डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स इज इक्वल टू ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. सहावा फॉर्म्युला आहे डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स इज इक्वल टू 1/2 रूट एक्स. सातवा फॉर्म्युला आहे डी बाय डी एक्स ऑफ 1/x रेस टू एन इज इक्वल टू -n/x रेस टू n प्लस 1. विद्यार्थी मित्रांनो 8 नंबरचा फॉर्म्युला काय आहे बघा, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला येतो कॉस एक्स. मी साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो कॉस एक्स. विद्यार्थी मित्र 8 फॉर्म्युले झाल्यानंतर आपण पुढचे फॉर्म्युले आहोत ते कंटिन्यू करणार आहोत. विद्यार्थी मित्र बघा ही जो डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक आहे हा नॉर्मली महत्त्वपूर्ण आहे का, कारण हा पूर्ण फिजिक्सचा बेस मानला जातो, कारण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स याने सॉल्व्ह होतात. 9वा जो पॉइंट आहे तो म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स. 10वा पॉइंट बघा डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स काय आहे मायनस साइन एक्स. डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स काय आहे मायनस साइन एक्स. त्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स काय आहे टॅन एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स आहे. 11 नंबरचा जो फॉर्म्युला आहे डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स बरोबर. डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स काय आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स. 12 नंबरचा जो फॉर्म्युला आहे डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स बघा. डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स काय फॉर्म्युला आहे मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स हा फॉर्म्युला आहे. 13 नंबरचा जर तुम्ही फॉर्म्युला घेतला तर 13 नंबरचा फॉर्म्युला काय आहे बघा, तो आपण इकडे लिहूया. डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/x येतो. त्यानंतर बघा तुम्ही 14 नंबरचा जर तुम्ही फॉर्म्युला घेतला डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ ए टू दी पॉवर एक्स असं जर असेल तर 1/x लॉग ए हा तुम्हाला फॉर्म्युला आलेला पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रहो अत्यंत महत्त्वपूर्ण मी तुम्हाला फॉर्म्युले सांगतोय. आजच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण फॉर्म्युले आहेत ते मी डिस्कस करणार आहे. विद्यार्थी मित्रहो लक्षात घ्या, जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये परफेक्टली मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. विद्यार्थी मित्रहो या जगामध्ये किंवा या सायन्स फील्ड मध्ये प्रॅक्टिस शिवाय सगळं व्यर्थ आहे. लक्षात घ्या, तुम्ही कितीही बुद्धिमान असा, तुम्ही कितीही इंटेलिजंट असा, पण जर तुमची प्रॅक्टिस झाली नाही सायन्स मध्ये, स्पेसिफिकली मी सायन्स नाही कोणतीही ब्रांच असेल, तुमचं रोज जर अभ्यासाचं नियोजन नसेल तर मात्र तुम्हाला ते कठीण जायला लागेल. बघा इनव्हर्स फंक्शनचे आपण डेरिव्हेटिव्ह पाहतोय. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन बघा की डी बाय डी एक्स ऑफ साइन इनव्हर्स ऑफ एक्स. आता साइन इनव्हर्स ऑफ एक्स चा फॉर्म्युला काय असतो मला सांगा 1/√1 - x² असतो. साइन इनव्हर्स एक्स चा फॉर्म्युला असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स एक्स 1/√1 - x². दुसरा फॉर्म्युला आहे डी बाय डी एक्स ऑफ कॉस इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू -1/√1 - x². तिसरा फॉर्म्युला आहे डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1/√1 + x². लक्षात घ्या 1/√, येतच नाही टॅन इनव्हर्सला. डी बाय डी एक्स ऑफ साइन इनव्हर्स ऑफ एक्स 1/√1 - x². डी बाय डी एक्स ऑफ कॉस इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू -1/√1 - x². डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1/1 + x². चौथा फॉर्म्युला आहे डी बाय डी एक्स ऑफ कॉट इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू -1/1 + x². विद्यार्थी मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी ज्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची सुरुवात ही c न झालेली आहे
त्या इनव्हर्स फंक्शनला नेहमी निगेटिव्ह साइन येत असल्याने तुम्हाला पाहायला मिळेल. 5 नंबरचा फॉर्म्युला आहे d/dx ऑफ सेक इनव्हर्स ऑफ x. आता सेक इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तुम्हाला सांगा. तर सेक हा मुळात प्लस आहे, मग त्यामुळे इथं कसं येणार 1/x अंडर रूट मध्ये x स्क्वेअर मायनस 1. नंबर 6 आहे d/dx ऑफ कोसेक इनव्हर्स ऑफ x इज इक्वल टू, आता कोसेक काय म्हटलं मायनस 1/x अंडर रूट मध्ये x स्क्वेअर मायनस 1. तर विद्यार्थी मित्र बघा, हे जे मी काही फॉर्म्युले घेतलेले आहेत तर या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतो. इथून पुढच्या भागामध्ये मी डेरिव्हेटिव्हचे काही प्रॉब्लेम्स सुद्धा घेणार आहे. तर विद्यार्थी मित्र, हे फॉर्म्युले तुम्ही प्रचंड मेहनतीने करा. विद्यार्थी मित्र, सायन्सचा बेस जर तुम्हाला काढवायचा असेल, या फील्ड मधल्या काही एंट्रन्स एक्झामिनेशन्स आहेत, या जर तुम्हाला क्रॅक करायच्या असतील, मग ते IIT JEE असू दे, मेन असू दे, ऍडव्हान्स असू दे, अदरवाइज CET असू दे. विद्यार्थी मित्र, जर डेरिव्हेटिव्हचा तुमचा बेस चांगला झाला तरच सगळं व्यवस्थितपणे होईल. तर विद्यार्थी मित्र, या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय. इथून पुढच्या भागामध्ये आपण याचा नेक्स्ट भाग बघणार आहोत. धन्यवाद.